ह्या सर्व दिंड्या ज्या आहेत त्या आत्ता पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत. खरं तर जो काही हा सोहळा आहे, जो काही उत्सव आहे, खरं तर आपण सर्वजण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बघत आहोत. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्थात गणेश आढाव आणि तुम्ही सर्वजण बघत आहात. यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा, रामकृष्ण हरी. आणि 200-300 किलोमीटर चालत येऊन आपल्या वारीला म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाला जाऊन भेटतात. विठ्ठल रुक्मिणीला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांना काय आनंद झाला असता हे मी शब्दात सांगू शकत नाही. कारण अनुभव ज्यावेळेस लोकांनी घेतलेला असतो ना, तोच अनुभव ते लोकांकडूनच ऐकणं गरजेचं असतं. कारण आम्ही एक मदत म्हणून मी आज इथं पुणे महानगरपालिकेमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहे आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मला एक भवानीपेठ आणि आपलं भवानीपेठ येथे आणि नानापेठ येथे आम्हाला काम दिलं होतं की आपल्या जे भाविक येणार आहेत आणि त्या पालखीचं नियोजन होतं त्या ठिकाणी मी माझा वेळ दिलो आणि मी माझं काम तत्परतेने केलं की आज माऊलीची पालखी त्या ठिकाणी थांबणार आहे. आजच्या दिवस थांबणार म्हणजे इथं दगडूशेठ गणपतीपाशी आता अर्ध्या तासानंतर माऊलीची पालखी येणार आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेईल. त्यानंतर माऊलीची पालखी नानापेठ आणि भवानीपेठ या ठिकाणी जाणार आहे आणि तेथे आजच्या दिवस मुक्काम होणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी माऊलीची पालखी किंवा उद्या सकाळी नाही होणार, एक 5च्या किंवा 6च्या सुमारास माऊलीची पालखी आपली पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान होईल. आणि तेथून माऊलीचं म्हणजे प्रस्थान चालू झाल्यानंतर जे म्हणजे आपल्याला चालत जाण्यासोबत एनर्जी येणार आहे ते अतिशय चांगली येणार आहे आणि ऊर्जादायक येणार आहे. आणि ह्या माऊलीच्या सोहळ्यासाठी आपल्या जे महाराष्ट्रातले आणि भारत देशामधून जे लोक आलेले आहेत ते बघण्यासाठी आणि हे बघून ना खूप आनंदमय वातावरण झालेलं आहे. येथील दृश्य हे अविस्मरणीय आहे. कारण येथील दृश्य बघताच क्षणी जाऊ वाटत नाही. मी सकाळपासून आलेलो आहे आणि मी माझं काम करून मी नंतर येथे आलो आहे. मी माझ्या फ्रेंड्सला वगैरे चाला बोललो, कोणी आलं नाही, तरी पण मला एक आनंद आहे की त्या फ्रेंड्सची इच्छा जी असेल ती मी माऊलींना मागणार आहे. आणि मला ना गव्हर्नमेंट जॉब लागेल ही माऊलींना मी माऊलींच्या चरणी मागणारच आहे, प्रार्थना करणार आहे. त्यामुळे एक अतिशय चांगल्या प्रकारचं मला वाटत आहे. आणि माऊलीच्या पालखीसोबत आपण सर्वांनी भाविकांनीच दरवर्षी जात राहावं आणि माऊलींचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या गोष्टींना आणि आपल्या देशासाठी चांगली गोष्ट होण्यासाठी आपण सर्वांनी अतोनात प्रयत्न करून आपला देश हा उज्ज्वल होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी सर्वांनी काम करावं. फर्स्ट नेशन आपला भारत देश आहे. त्यामुळे सर्वांनी भारत देशासाठी जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. महाराष्ट्र न्यूज. नक्कीच तुमच्या सर्व ज्या इच्छा आकांक्षा आहे माऊलीच्या चरणी, आपल्या सर्वांची हीच इच्छा आहे की तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. अखंड महाराष्ट्र वासियांच्या इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे.